नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि 2 दिवस थंडावलेला प्रचार पुन्हा वेग घेऊ लागलेला आहे. करमाळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी अशी ही लढत आहे. प्रमुख लढत ही राष्ट्रवादी भाजप एकत्रित व आमदार नारायणआबा पाटील यांचा करमाळ तालुका विकास आघाडी यांच्यात दुरंगी होत असल्याचं चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या कोर्टे गटात मात्र सध्या या निवडणुकीचं समीकरण बदललं असल्याचं चित्र आहे. कारण या गटामध्ये सध्या सवितादेवी राजे भोसले व माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांचे फोटो भाजप आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या बॅनरवरती झळकलेले आहेत. गुळवे यांना हा पाठिंबा असल्याची चर्चा येथे केली जात आहे आणि यामुळं गुळवे यांचं बळ येथे वाढलेलं आहे. बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे या गटामध्ये निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरुद्ध करमाळा तालुका विकास आघाडीच्या ऍडव्होकेट नितीन राजे भोसले यांच्या पत्नी योगिनी राजे भोसले या निवडणुकीत उतरलेल्या आहेत. या गटामध्ये नेमकं काय सध्याची स्थिती आहे हे आपण पाहूयात. नेमकं म्हणजे इथले कोणती गावं या गटात येतात, कोणते उमेदवार आहेत हे आपण पहिल्यांदा पाहूयात. या गटामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वनिता गुळवे यांच्या विरुद्ध करमाळा तालुका विकास आघाडीच्या योगिनी राजे भोसले यांच्यात ही दुरंगी लढत होत आहे. याशिवाय पंचायत समितीचे येथे 2 गण आहेत. यामध्ये कोर्टी व केतूर हे गण आहेत. कोर्टे गटात भाजपकडून नाना झाकणे, करमाळ तालुका विकास आघाडीकडून संजय कुमार जाधव, शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे, नानासाहेब साखरे, अमोल दुरंदे हे तुतारी या चिन्हावरती आहेत. रासपचे मोहम्मद जमीर शेख, वंचित बहुजन आघाडीचे रमेश चव्हाण, अपक्ष म्हणून स्वप्नील जाधव व संभाजी शिंदे हे कोर्टी गणातून आहेत. तर केतूर गणातून चौरंगी लढत होत आहे. येथे राष्ट्रवादीकडून ऍडव्होकेट अजित विघ्ने, करमाळ तालुका विकास आघाडीकडून विलास कोकणे, शिवसेनेकडून संतोष वारगड, रासपकडून मोहम्मद शेख हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या गटामध्ये नेमकं कोणती गाव आहेत हे देखील आपण पाहूयात. या गटात 36,874 मतदान आहे. यामध्ये कोर्टी गणात कोर्टी, हुलगेवाडी, गोरेवाडी, राजुरी, पुष्करवाडी, सावडी, कुंभारगाव, गरतवाडी, देलवडी, देवेगावान, बेलारवाडी, कावळवाडी, पोंदवडी व विहाळ ही गावं येतात. याशिवाय केतूर गणात केतूर, गोयगाव, पारेवाडी, पोमलवाडी, खातगाव, टाकळी, कोंढर चिंचोली, कात्रज, जिंती, रामवाडी, भगतवाडी, गुलमवरवाडी व हिंगणी ही गावं येतात. करमाळ तालुक्याच्या राजकारणात हे नेहमी गटातटावरती इथं राजकारण चालतं. येथे माजी आमदार संजय मामा शिंदे, आमदार नारायणआबा पाटील, याशिवाय बागलगट व माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या भूमिका महत्वाच्या ठरतात. जगताप व मोहिते पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांना पाठिंबा दिलेला होता. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत यांच्यामध्ये सध्या संघर्ष झाल्याचं दिसत आहे. हे दोघं एकमेकाच्या विरोधात असल्याचं चित्र सध्या करमाळा तालुक्यात आहे आणि जगताप आणि मोहिते पाटील हे नेमके काय भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कोर्टी जिल्हा परिषद गटात मोहिते पाटील समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे त्यामध्ये सवितादेवी राजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. मात्र शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. जगताप यांनी या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली होती. मात्र त्यांचा देखील सूर हा महायुतीकडे म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीकडे असल्याचं दिसत आहे. त्यातच आता कोर्टी जिल्हा परिषद गटामध्ये जे राष्ट्रवादी आणि भाजपचे जे उमेदवार आहेत म्हणजे शिंदे व बागल यांचे समर्थक जे उमेदवार आहेत त्यांनी जी प्रचारासाठी पत्रकं काढलेली आहेत त्या पत्रकावरती जगताप आणि सवितादेवी राजे भोसले यांचे फोटो दिसलेले आहेत. यामुळं जगताप व
सवितादेवी राजे भोसले यांचा पाठिंबा हा गुळवे व त्या गणातील जे उमेदवार आहेत त्यांना असल्याचं दिसत आहे आणि त्यांच्या या पाठिंब्यामुळं यांचं वजन देखील, राजकीय वजन देखील, ताकद देखील वाढले असल्याची सध्या या भागात चर्चा आहे. कारण गुळवे हे संजय मामा शिंदे समर्थक आहेत आणि जगताप व सवितादेवी राजे भोसले यांचं देखील बळ त्यांच्या पारड्यात पडल्यामुळं या भागात त्यांचं मताधिक्य वाढू शकतं अशी शक्यता आहे. सवितादेवी राजे भोसले यांची उमेदवारी जेऊर येथील मेळाव्यात आमदार नारायणआबा पाटील यांनी जाहीर केलेली होती. मोहिते पाटील यांच्या मार्फत त्यांना उमेदवारी मिळेल असं त्यांनी सांगितलेलं होतं. मात्र पुढे जागा वाटपात मोहिते पाटील, जगताप व आमदार नारायणआबा पाटील यांच्यात भिनसलं आणि पुढे ते एकमेकाच्या विरोधात गेल्याचं चित्र आहे. कोर्टी गटात सवितादेवी राजे भोसले या प्रबळ दावेदार होत्या मोहिते पाटील यांच्याकडून. मात्र ऐनवेळी जगताप आणि सवितादेवी राजे भोसले यांची भूमिका बदलली असल्याचं चित्र आहे. या गटात करमाळ तालुका विकास आघाडीकडून ऐनवेळी नितीन राजे भोसले यांच्या पत्नी योगिनी राजे भोसले यांना आमदार नारायणआबा पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि या उमेदवारीचा फटका किती बसेल हे येणाऱ्या काळात समजणार आहे. या निवडणुकीत योगिनी राजे भोसले यांनाच उमेदवारी म्हणजे पाटील गटाकडून मिळाली असल्यानं सवितादेवी राजे भोसले यांनी देखील गुळवे यांना पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. लवकरच ती त्यांची भूमिका मांडतील अशी शक्यता आहे. 27 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 28 तारखेला त्यांनी कार्यकर्त्यांचा एक मेळावा ठेवला होता आणि त्यामध्ये त्या भूमिका मांडणार होत्या. त्यावेळेस माजी आमदार जयवंतरावजी जगताप हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र त्याच दिवशी अजितदादा पवार यांचं अकाली निधन झालं. त्यामुळे त्यांनी त्यांचा मेळावा रद्द केला होता. सर्व राजकीय कार्यक्रम, दौरे देखील रद्द झालेले होते. त्यामुळं आता त्या काय भूमिका घेतील हे पाहावं लागणार आहे. मात्र त्यांची भूमिका ही गुळवे यांच्या बाजूने असल्याची दिसत आहे आणि तशी चर्चा देखील आहे. त्यांचे फोटो देखील आता बॅनरवरती झळकू लागलेले आहेत. त्याचा निश्चितच फायदा गुळवे यांना होईल अशी शक्यता आहे असं बोललं देखील जात आहे. मात्र येणाऱ्या दिवसात नेमका याचा कसा परिणाम होईल हे पाहावं लागणार आहे. नेमकं या गटाबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.